area mensuration, unit perimeter and area, subunit the perimeter of a rectangle and square. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 8वी मध्ये आहात. 7वी मध्ये असताना तुम्ही पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल अँड स्क्वेअर या संदर्भात माहिती बघितलेली आहे आणि तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत. शिवाय 31व्या दिवशी जेव्हा PDF पाठवली होती तेव्हा या PDFचा तुम्ही अभ्यास पण केला असेल. तर आज आपण तुम्हाला काय समजलं ते आपण बघणार आहोत. इयत्ता 7वी मध्ये तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे. पहा, नाऊ आय नो, मला माहित आहे. काय माहित आहे तुम्हाला? पहा, द सम ऑफ ऑल लेंथ्स of all sides of a closed figure is the perimeter of that figure. तर पेरिमीटर कोणाला म्हणायचं? समजा आपण एखादी क्लोज्ड फिगर काढली, समजा या ठिकाणी अशा पद्धतीने ही क्लोज्ड फिगर आहे. तर या क्लोज्ड फिगरच्या सर्व बाजूंच्या लांबी जी आहे, ती सर्व लांबी जी आहे त्या बाजूच्या लांबींना आपण पेरिमीटर असं म्हणणार आहोत. दुसरा मुद्दा आपल्याला असं समजला आहे, पेरिमीटर ऑफ अ पॉलिगॉन म्हणजे जर समजा मी बहुभुज आकृती काढली, या पद्धतीनं ही बहुभुज आकृती आहे. पॉलिगॉन म्हणजे बहुभुज, या ठिकाणी अनेक भुज असणारी आकृती आहे आणि अशा पद्धतीच्या पॉलिगॉनची मला जर पेरिमीटर काढायचं असेल तर काय असणार आहे? सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स, म्हणजे या ठिकाणी पहा A, B, C, D and E. Then what is the perimeter of this polygon? That is length of AB plus length of BC plus length of CD plus length of DE plus length of EA. That means all sum of length of all sides of that polygon is nothing but perimeter of the polygon. Then third one, आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या तिसरी आणि चौथी गोष्ट ही महत्त्वाची आहे. पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 4 into length of side. 4 into length of side. समजा या ठिकाणी इथं स्क्वेअर आहे, this is the square and all side of the square are equal. सर्व साइड जे आहेत स्क्वेअरच्या ते इक्वल असतात. समजा या ठिकाणी ही S याची लांबी आहे, याची लांबी S आहे, याची लांबी S आहे, याची पण लांबी S असणार आहे. देन पेरिमीटर ऑफ दिस स्क्वेअर इज इक्वल टू S plus S plus S plus S. That means how many S? That is the 4. 4 into S. S is nothing but length of side of a square. That means perimeter of a square is equal to 4 into length of side. Then fourth one, perimeter of a rectangle. Perimeter of a rectangle is equal to 2 into length plus 2 into breadth. आपल्याला माहित आहे की एखादा जर समजा रेक्टँगल घेतला तर हा जर समजा रेक्टँगल असेल तर या ठिकाणी this is the length and this is the breadth. Then how many length? That is 2 length. And how many breadth? That is 2 breadth. That is 2 into length plus 2 into breadth is equal to 2 in bracket length plus breadth is the perimeter of rectangle. Then last, which is that perimeter of square is equal to 4 into length of the side and perimeter of rectangle is equal to 2 into length plus breadth. Then we are going to study about practice corner. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॅक्टिस कॉर्नर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिणार आहात. आजचा दिवस जो आहे तो 31वा दिवस आहे आणि 31व्या दिवसाची ही प्रॅक्टिस कॉर्नर आहे. तर पहा, प्रॅक्टिस कॉर्नर, ऑब्झर्व दी सॉल्व्ड एक्झाम्पल. तुम्हाला या ठिकाणी पहिलं जे एक्झाम्पल आहे ते सोडून दिलेलं आहे, ते फक्त ऑब्झर्व करायचं आहे. काय एक्झाम्पल? पहा, एक्झाम्पल इज इन दिस वे. इफ द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 72 centimeter and the length of rectangle is 20 centimeter, what is the breadth of the rectangle? तर या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहेत. कोणत्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत? तर पहा, perimeter of the rectangle. We give the perimeter of rectangle, that is the 72 centimeter, and length of rectangle, that is length of rectangle 20 centimeter. Then what is we want to find out? We want to find out what is the breadth. Breadth आपल्याला काढायची.
तर हे गणित आपल्याला इथे सोडवून दिलेलं आहे. आपण या बाजूला या ठिकाणी काय दिलं आपल्याला, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 72 सेंटीमीटर, length of rectangle is 20 centimeter, and what is we want to find out, we want to find out breadth. What is the breadth of this rectangle? Then formula is perimeter of rectangle is equal to 2 into length plus breadth. Therefore what is the perimeter? Perimeter is 72. Therefore 72 is equal to 2 into length. What is the length? That is 20 plus I want to find out the breadth. या ठिकाणी 2 ला मी इकडे आणलं तर भागाकार होईल. पहा 72/2 is equal to 20 plus breadth. 36 is equal to 20 plus breadth. Therefore breadth is equal to 36. याला इकडे आणलं तर मायनस होईल 20, then that is 16. Therefore breadth of the rectangle is equal to 16 centimeter and this is our answer. तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी मला दोन गोष्टी दिल्या होत्या, पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल, लेंथ ऑफ द रेक्टँगल, अँड थर्ड that is I want to find out breadth of the rectangle. Then second question, let us solve. तर हे तुम्हाला सोडवायचं आहे. अगोदरचा हा प्रश्न तुम्हाला सोडवून दिला होता. हे दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न असा आहे, if the length and breadth of a rectangle are tripled, how many times will the perimeter of the rectangle be equal to the perimeter of the original rectangle? प्रश्नाचा अर्थ जो आहे तो व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी एक रेक्टँगल आहे, दोन रेक्टँगल आहेत, एक ओरिजिनल रेक्टँगल अँड न्यू रेक्टँगल. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ओरिजिनल रेक्टँगल and new rectangle, original rectangle and here is the new rectangle. Let the length of rectangle, अगोदर समजून घ्या अर्थ काय होतो. if the length and breadth of the rectangle is tripled, म्हणजे एक रेक्टँगल आहे आणि त्या रेक्टँगलचं तुम्ही जर समजा लेंथ आणि ब्रेड्थ हे ट्रिपल केलं तर त्याचे जे काही पेरिमीटर आहे ते ओरिजिनल रेक्टँगल पेक्षा कितीनं जास्त होईल, तर हे मला काढायचं आहे. हाऊ मेनी टाइम्स, किती टाइम्स ते जास्त होईल पेरिमीटर, हे मला काढायचं आहे. तर पहिल्यांदा समजून घेऊयात. ओरिजिनल रेक्टँगलचं आपण लेंथ किती घेऊया, लेंथ इज L and breadth is B. Therefore perimeter of original rectangle is equal to 2 in bracket L plus B. Then what about new rectangle? What is the length of new rectangle? Length of new rectangle is 3L and breadth of the new rectangle is 3B, because लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द रेक्टँगल इज ट्रिपल्ड. या ठिकाणी ट्रिपल केलंय म्हणून 3L अँड 3B. देअरफॉर पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल इज इक्वल टू 2 in bracket 3L plus 3B is equal to that of 6L plus 6B is equal to 6 in bracket that of L plus B. Then 6 is nothing but that is 3 in bracket 2L plus B. Then tell me what is 2 in bracket L plus B? That is the perimeter of original rectangle. Then perimeter of new rectangle is 3 times perimeter of original rectangle. 3 times. या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, दिस इज द 3 टाइम्स. तर आता हे आपण कसं सोडवायचं ते बघणार आहोत. लेट फॉर ओरिजिनल रेक्टँगल लेंथ इज इक्वल टू L and breadth therefore perimeter of
ओरिजिनल रेक्टँगल. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पेरिमीटर ऑफ ओरिजिनल रेक्टँगल इज इक्वल टू 2l plus b. This is the formula. Now by the given condition for new rectangle, length condition आहे या ठिकाणी triple the length, that is 3l, and breadth therefore perimeter of new rectangle is equal to, we know the formula, 2 into length plus breadth. What is the length? That is 3l. And what is the breadth? That is 3b. Is equal to 2 into 3, that is 6l, plus 6b is equal to 6 in bracket l plus b. This is nothing but 3 into 2 l plus b. तर या ठिकाणी 2 in bracket l plus b, this is nothing but perimeter of original rectangle. Therefore perimeter of new rectangle is equal to 3, and 3 into 2 in bracket l plus b. Here 2 in bracket l plus b is nothing but 3 into, what is this? Perimeter of original rectangle. This is the perimeter of original rectangle. Perimeter of new rectangle is 3 times perimeter of original rectangle. Therefore our final answer, the perimeter of new rectangle is 3 times the perimeter of original rectangle. तर या ठिकाणी हे सर्व तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिणं आवश्यक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न काय पहा. क्वेश्चन नंबर 2. 4 pieces all of the same size were made from a square piece of a cloth of length 2 meter. What length of lace will be required to trim all 4 sides of all 4 pieces? तर हा प्रश्न पहिल्यांदा अगदी व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की 4 पीसेस आहेत आणि ते सारख्याच आकाराचे आहेत आणि ते कशापासून तयार केलेले आहेत, तर स्क्वेअर पीस आहे क्लॉथचा, त्याची लांबी 2 मीटर आहे, म्हणजे 2 मीटर लांबीच्या एका स्क्वेअर पीस पासून, म्हणजे या ठिकाणी प्रश्नातली जी काय माहिती आहे त्याप्रमाणे बघितलं तर इथं एक क्लॉथचा एक कापडाचा तुकडा आहे आणि त्याचा आकार स्क्वेअर आहे, त्याची लांबी 2 मीटर आहे, त्याच्यापासून 4 पीसेस तयार केलेले आहेत आणि सारख्याच साईजचे आहेत. जर समजा 4 पीसेस सारख्याच साईजचे तयार केले असतील तर ते कशा प्रकारे होतील, तर पहा ते या पद्धतीने होतील आणि याची प्रत्येकाची लांबी जी आहे ती 1 मीटरची असणार आहे आणि प्रत्येकाचा आकार जो आहे तो पण कसा असणार आहे, स्क्वेअर. बरोबर आहे, प्रत्येकाचा आकार सुद्धा स्क्वेअर असणार आहे. तर आपल्याला पुढे काय काढायचं पहा. व्हॉट लेंथ ऑफ लेस विल बी रिक्वायर्ड टू ट्रिम ऑल 4 साइड्स ऑफ द 4 पीसेस. तर हे जे काही स्क्वेअरचा पीस तयार झाले, 4 पीस तयार झालेले आहेत, तर ह्या 4 पीसच्या कडेला आपल्याला लेस लावायची आहे. तर ह्या लेसची लांबी किती असेल? अतिशय सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी
इथं काय करायचं, प्रत्येक पीसचा पॅरामीटर काढायचा. देन टेल मी व्हॉट इज द पॅरामीटर ऑफ दिस पीस. द पॅरामीटर ऑफ दिस पीस इज 4 मीटर. दिस वन 1 meter, 1 meter, 1 meter, 1 meter. That means 4 meter is the perimeter of one piece. Then how many pieces? There are 4 pieces. Therefore, 4 into perimeter of one piece, that is 4, is equal to 16 meter. तर या ठिकाणी आपल्याला जे लेस जी लागणार आहे ती लेस किती लागणार आहे, तर 16 मीटर एवढी लेस लागणार आहे. त्या चारही पीसच्या कडेनी लेस लावण्यासाठी किंवा चिटकवण्यासाठी 16 मीटरची लेस लागणार आहे. तर याचं उत्तर आपण कसं लिहिणार आहोत ते बघूया. लेंथ ऑफ स्क्वेअर शेप क्लॉथ इज 2 मीटर. आफ्टर कटिंग द क्लॉथ इंटू 4 equal parts, the length of one part is 1 meter. Therefore, perimeter of one part is equal to 4 into side, because each part is the square. There are 4 square. Therefore, each part is the square. Therefore, perimeter of one part is equal to 4 into side. Therefore, 4 into what is the side of that square, that is 1 meter, is equal to 4 meter. 4 meter is the perimeter of one part. Therefore, required less for 4 part is equal to perimeter of one part 4 into perimeter of one part is equal to 4 into what is the perimeter of one part, that is 4 meter, is equal to 4 into 4, that is 16 meter. And this is our answer. Required less for 4 part is equal to 16 मीटर. तर या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लिहायचं आहे. तर आज आपण जो प्रॅक्टिस कॉर्नरमधले दोन्ही प्रश्न व्यवस्थितपणे सोडवलेले आहेत. त्याशिवाय जर समजा तुम्हाला काही अडचण असेल तर हे दीक्षा ॲपचे या ठिकाणी व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.